भगवान बुद्धाच्या संदर्भातलं हे सुंदर असं वचन आहे. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेला सुखाचा जीवन मार्ग म्हणजे सद्धम्म. त्या सद्धम्मावर आरूढ होऊन अतिशय तरुण वयामध्ये यो दहरे भिक्षू युज्यती बुद्ध शासने या ओळीप्रमाणे खूप खूप तरुण भिक्षू बुद्ध शासनात आलेले आहेत. असा भिक्खू संघ, श्रावक संघ, भगवंताचा अरहतांचा संघ, ज्यांनी आम्हाला हे 3 रत्न दान दिलेले आहेत. बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज खऱ्या अर्थाने बुद्ध रत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आमचे प्रिय भंते रत्नप्रिय थेरो यांनी अतिशय सुंदर धम्म परिषदेचं आयोजन करून आणि विविध ठिकाणावरून भिक्खू संघाला निमंत्रित करून अतिशय सुंदर अशा प्रकारचे हे धम्म परिषद यशस्वी होत आहे. या धम्म परिषदेमध्ये भंते विनय बोधीजी महाथेरो, भंते KR लामाड, डॉक्टर राजरत्न थेरो, हेलन देशामधून, जपान देशामधून मोठ्या श्रद्धेनं आलेला भिक्खू संघ आणि मुंबई शहराच्या, मुंबई प्रांताच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेले सर्व श्रद्धावान भिक्खू संघ, भिक्खुनी संघ आणि खूप मैत्रीपूर्ण चित्ताने धम्मदेशना ऐकण्यासाठी आलेल्या श्रद्धावान उपासक उपासिका, आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. या धम्म परिषदेमध्ये भंते शांतिरत्नजी थेरो, भंते संबोधीजी, शील बोधीजी येणार आहेत आणि लवकरच माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबही उपस्थित होणार आहेत. धम्म परिषद अगदी यशस्वी करण्यासाठी ज्यांनी खूप मोठं पाठबळ दिलेलं आहे असे माननीय डॉक्टर अनिल कुमारजी गायकवाड साहेब उपस्थित झालेले आहेत, लवकर स्टेजवर येतील. तर हे सर्व काही मंडळी अतिशय श्रद्धेनं बुद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराच्या हेतूने कार्यरत आहेत. भंते रत्नप्रिय थेरो यांनी खूप आग्रह केला की भंतेजी तुम्ही आमच्या ह्या धम्म परिषदला आला तर अधिक आम्हाला आनंद होईल. खरं तर मी गेल्या 3 महिन्यापासून एका थेरपीमध्ये ॲडमिट आहोत. मला जास्त वेळ उभं राहता येणार नाही म्हणून मी बसून बोलत आहोत. त्याबद्दल मला भिक्खू संघाने क्षमा करावी. खरं तर आयुष्याचे तब्बल 50 वर्ष चिवर घालून धम्माच्या प्रचारामध्ये पूर्ण झोकून दिलेला आहे. आमच्या शिष्याने रत्नप्रियाने आताच सांगितलं की बुद्धगया या ठिकाणचं भव्य असं बुद्ध विहार, खूप मोठं बुद्ध विहार औरंगाबाद बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आणि आता होऊ घातलेलं एक सुंदर विहार हिरानंदानी गार्डनमध्ये खूप मोठी ताकद या ठिकाणी खर्च करावं लागलेली आहे. भगवंतानी हा जो संदेश दिलेला आहे, सुखो बुद्धान उत्पादो, भगवंताचा जन्मच अतिशय सुखकारक आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्याच्या अगोदर 27 बुद्ध या पृथ्वी तलावर झालेले आहेत. तेव्हा
प्रचंड आनंदीच आनंद या जगामध्ये दरवळत होता. प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, मुदिता, अगदी धम्माचं आचरणच आचरण पूर्ण पृथ्वीवर व्हायचं. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यानंतर त्यांनी सुद्धा राजे महाराजापासून तर सुनीत नावाच्या भंग्यापर्यंत काही एक भेदभाव न करता खूप असा धम्म शिकवला. त्यामध्ये आम्रपाली सारखी गणिका पण सहभागी झालेली आहे. भगवंतांनी त्यांच्या त्यांच्या कर्मानुरूप त्यांना धम्म सांगितलं आणि हे लोक बदलले. हे लोकांमध्ये परिवर्तन झालं. सुखो बुद्धान उत्पादो, एका बुद्धाच्या उत्पन्न होण्यामध्ये संपूर्ण जग बदलून गेलं. भगवान बुद्धाच्या जन्मामुळे संपूर्ण भारत नव्हे तर देशाच्या 80 देशांमध्ये भगवान बुद्धाचा धम्म नांदू लागला. म्हणजे पूर्ण जग बुद्धमय झालं. आज भारतामध्ये तो बौद्ध धम्म दिसत नाही की ज्यावेळेस भगवान बुद्धांनी खऱ्या अर्थाने लोकांमध्ये श्रद्धा वृद्धिंगत केली होती. आजच्या तारखेला आम्ही उपासकांमध्ये धम्म शोधण्याचा प्रयत्न करतो. जसं मी स्वतः 50 वर्ष धम्माचा प्रचार केल्यानंतर काय परिवर्तन आहे आमच्या उपासकांमध्ये, कोणता बदल झाला हे पाहतो, तेव्हा मात्र समाधानकारक, आनंदकारक असं दिसत नाही. कारण आज मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये, कम्प्युटरमध्ये या अनेक गोष्टीमध्ये माणूस असा बिझी झाला आणि त्यांनी आपलं मन असं बोथड करून घेतलेलं आहे. भगवंत एक गाथा बोलायचे आणि त्या एकाच गाथेवर लोक पूर्ण दिवसभर नव्हे तर रात्रंदिवस चिंतन करायचे. जसं मी तुम्हाला एक गाथा सांगितली, सुखो बुद्धान उत्पादो, तर ते दिवसभर म्हणायचे सुखो